उन्हाळ्याचे दिवस आले की एक मोठ्या प्रकारची शांतता अनुभवायला मिळते. मी आता जे बसलोय हे गर्द सावलीचं चिंचेचं झाड आहे. पाठीमागं जांभळ आहे. आता आम्ही साऊंडचा हा मायक्रोफोन लावल्या कारणाने तुम्हाला पक्ष्यांचे आवाज ऐकू येणार नाहीत, पण पक्ष्यांचे आवाज आहेत. आणि शेतामध्ये ना नीरव अशी शांतता आहे. उन्हाळ्याचं हे फार मोठं सौंदर्य आहे. आणि मला तुम्हाला असं सांगायचं आहे की का कुणास ठाऊक उन्हाळ्यामध्ये ना माझ्या हृदयामध्ये असं काहूर माजतं. आता हा व्हिडिओ मी बोलतोय, किती लोक बघतील किंवा कुणी बघावा याच्यासाठी बोलत नाही. तर मला असं वाटतं की ही एक माझी कविता असेल, म्हणजे हे माझ्या हृदयाचं गाणं असेल. कारण हे कम्प्लिटली मला एक थोडंसं सोगत असल्यासारखं बोलायचं आहे. उन्हाळ्याचे दिवस माझ्यासाठी खूप खास असतात. कारण काय होतं, उन्हाळ्यामध्ये ना इतकी नीरव शांतता असते दुपारच्या वेळेला. आणि हा जो चैत्र महिना आहे आणि पुढला जो वैशाख महिना आहे, म्हणजे इंग्लिशमधले जो महिने आहेत मार्च आणि एप्रिल, हे खास असतात. या महिन्यामध्ये आता गुढीपाडवा आहे 19 तारखेला. तर माझ्या गावामध्ये गुढीपाडव्याच्या वेळेस मोठा उत्सव असतो. त्या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होणार असते, म्हणून गावामध्ये पंचांगाचं वाचन केलं जातं. आणि पुढच्या वर्षी ह्या वर्षी पाऊस होणार आहे का याचं भाकीत केलं जातं. आणि वर्ष कसं जाणार आहे हे सांगितलं जातं. मग गावातले काही लोक कावड घेऊन जातात. शेजारच्या नदीतून ते पाणी भरून आणतात. आणि एक महादेवाचं मंदिर आहे. त्या मंदिराला एक प्रकारचा असा खूप दुरून येऊन कावड त्याला चढवायची आणि त्याच्यावर हात मारायचा. ॲक्च्युली मी अशा काही प्रथा वगैरे काही मला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. पण लहानपणी ह्या सगळ्या गोष्टी गावात बघितल्या कारणाने मी गावात 30 वर्षानंतर आलो आहे. माझ्या शेतातल्या ठिकाणी मी थांबलो आहे. तरी लहानपणी सगळं बघितलेलं आठवतं आणि ते अजूनही कुठंतरी आतमध्ये. आणि महादेवाचं जे मंदिर आहे ते मंदिर इतकं प्राचीन आहे की आमच्या खेडेगावामध्ये अशा पद्धतीचं प्राचीन मंदिर कोणी बांधू शकतं आणि शकलं पूर्वी, याचं मला आजही आश्चर्य वाटतं. त्याच्या इतक्या मोठ्या शिळा आहेत आणि त्याची दगडी इतकी मोठे आहेत आणि त्याचं एवढं आर्किटेक्चरचं सौंदर्य इतकं मोठं आहे की मला आजही अप्रूप वाटतं मला की हाऊ these ancient people have built this high standard temple. It is such a miracle. Without technology, can you guess it? Without technology. आज आपल्याकडे टेक्नॉलॉजी असून सुद्धा आपण असे मंदिर उभे करू शकत नाही, जसे खजुराहोचे मंदिर आहेत. बरोबर, लेणे आहेत, शिवाजी महाराजांनी बांधलेले गड आहेत, किल्ले आहेत. किती पद्धतीचं ते काम, कशा पद्धतीचं ते काम होतं विचार करा ना. तर भारत देशाची जी मंदिरं आहेत, प्राचीन मंदिरं, ही कशी बांधली गेली असती विदाउट टेक्नॉलॉजीची. तर चैत्र महिन्यामध्ये का कुणास ठाऊक आतमध्ये माझ्या हृदयामध्ये असं एक काहूर माजतं.
एक कविता जागी होते. गुढीपाडवा हा चैत्र महिन्याच्या म्हणजे वर्षाच्या पहिल्या महिन्यातल्या पहिल्या दिवशी असतो. त्याला म्हणायचं चैत्र प्रतिपदा. आता ही मी या गोष्टी काही शक्यतो याच्यामध्ये काही पडत नाही आणि लहानपणी आठवतंय की आजीने एक सांगितलेली कथा होती. पुसटसं आठवतंय की एक राजा त्याचा राज्य चालवण्यातला रस निघून गेला म्हणून तो अरण्यात गेला. त्याने तप केलं. तपानंतर इंद्रदेव त्यांच्याकडे आले आणि इंद्रदेवाने सांगितलं की तप आता थांबव आणि तू तुझ्या प्रजेमध्ये जा. कारण तुझं तपाचं कार्य संपलंय. तू जाऊन त्या प्रजेचं रक्षण कर, सेवा कर आणि राज्य चालव. आणि जाताना त्याला एक मोठा वेळू दिला आणि एक माळ दिली. म्हणून तो राजा तो वेळू आणि ती माळ घेऊन आला आणि त्या दिवसाची आठवण, कर्तव्याच्या पालनाची आठवण, की इंद्रदेवाने सांगितलं की तू हे कर्तव्य कर. तुझं हे कर्तव्य करणं हेच तुझ्यासाठी असणारी तपस्या. म्हणून त्या दिवसाची आणि त्या कर्तव्याची आठवण म्हणून ती गुढी उभा केली. त्या गुढीला एक माळ असते, तुम्ही बघितलं असेल. ती माळ म्हणजे सुद्धा पूर्वी असं होतं की कडुलिंबाची झाडाचा पाला, त्याचा थोडासा मोहोर. आणि विशेष म्हणजे बघा, कडुलिंबाची झाडं उन्हाळ्यामध्ये इतकी हिरवीगार होतात आणि त्यांना मोहोर येतो आणि इतका सुगंध महान येतो की हा एक मोठा चमत्कार आहे उन्हाळ्याचं. म्हणजे त्याच्या मुळांना पाणी खूप कमी प्रमाणात असतानासुद्धा, आता ही माझ्या शेजारी आसपास खूप झाडं आहेत लिंबाची, त्यांना मोहोर आलाय. लिंबाचा कडुलिंबाच्या पानांची पानं, त्याचा मोहोर हा घ्यायचा, तो कुटायचा, त्याच्यात गूळ टाकायचं, मिरे टाकायचं, थोडंसं मीठ आणि जमलं तर त्याच्यामध्ये काळे मिरे म्हणतो ना आपण, ते थोडंसं. आणि हे एकत्रित करून चिंचेचं जे पाणी, चिंच भिजवलेली ज्याच्यातले आपण चिचोके काढतो. आता मी चिंचेच्या झाडाखाली चिंच खूप लकडले. चिंचेच्या झाडाखाली हे चिंचेचं जे पाणी आहे त्याच्यात मिसळायचं आणि गूळ, त्याच्यामध्ये गूळ असतो, चिंचेचं पाणी, गूळ, याच्यामध्ये हे सर्व टाकून त्याचा लाडू बनवायचा, बरोबर. आणि तो पौष्टिक असतो. बघा आपल्या आयुर्वेदाचं काय महत्त्व आहे. म्हणजे आयुर्वेदा किती महान कन्सेप्ट आहे की हे खाल्ल्यानंतर सर्व प्रकारचे आजार दूर होतात. आत्ता आपण जी गुढी उभारतो त्याला ना, अशी लहानपणी आम्ही साखरेचे हार खायचो. आजही असतात, आता काही शक्य नाही आहे. ते हार असतो गळ्यामध्ये आणि लिंबाच्या मोहरांची आणि काड्यांची ना अशी ही असते, जेणेकरून तुमच्या शरीरातले असणारे सर्व आजार निघून जावेत. ह्या सगळ्या लहानपणाच्या आठवणी आहेत. आणि मी इथं आल्यानंतर मला हे ते जाणवलं की आता गुढीपाडवा येतोय. तर ही कथा की तो राजा त्याच्या प्रजेत येतो आणि संपूर्ण प्रजेला सांगतो की इंद्रदेवानी
सांगितलं की प्रजेचं रक्षण कर आणि आपण कर्तव्याचं पालन कर, म्हणून आपण सर्वांनी या दिवसाचा आदर ठेवून सर्वांनी गुढी उभी करायची आणि गुढी ही कर्तव्याची प्रतीक म्हणून उभी करायची की कर्तव्य प्रत्येकाने आपापलं कर्तव्य करायचं. मी पण माझं कर्तव्य करतो म्हणून गुढी हा आदर्श. मी पूर्वी कुठेतरी वाचलं की जेफ बेझॉस जो सध्या ज्यांनी ॲमेझॉन कंपनी ॲमेझॉन हे जे वर्ल्डचं ऑनलाईन स्टोअर आहे, तर तो त्या फ्रीजच्या आतमध्ये त्यांनी त्याचे गोल्स लिहून ठेवले होते की तो फ्रीज जेव्हा जेव्हा काही खाण्यासाठी किंवा ड्रिंक पिण्यासाठी घ्यायचा ना ज्यूस, तर तो समोर त्याला गोल दिसायचे. मग ते गोल ते बघता बघता ते सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात. कर्तव्य, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड, प्रकट मन आणि अप्रकटित मन. सबकॉन्शियसमध्ये गेलेलं सबकॉन्शियसमध्ये जर एखादी गोष्ट तुमची गेली, एखादी प्रतिमा, एखादा गोल, एखादी आकृती, डायग्राम, एखादं तुमचं स्वप्न, तर ते सतत तुम्हाला ड्राईव्ह करतं. म्हणजे ते तुम्हाला सतत पुढं ढकलतं. ते सतत तुम्हाला आठवण करून देतं की हे ना, हे तुला करायचं आहे. कर्तव्य म्हणून एखादी गोष्ट अशी समोर असेल तर ती आपल्याला आठवण करून देते. म्हणून राजाने इंद्रदेवाने सांगितलं की ही गुढी उभा कर आणि राजाने त्या गुढीला नाव दिलं इंद्रध्वजा. बघा, ही कथा लहानपणी ऐकली होती आजीकडनं. ही एक कथा. आणि दुसरी कथा गुढीपाडव्याची अशी तुम्हाला सर्वांना माहीत असेल की राम 14 वर्षाच्या वनवासानंतर जेव्हा तो अयोध्येत परत येतो, तेव्हा अयोध्या त्याचा सन्मान करण्यासाठी रामाचा संपूर्ण सजली जाते. लख दिवे पाजळले जातात आणि गुढी उभी केली जाते. गुढी हे विजयाचं आणि कर्तव्याचं आणि आयुष्याचं सार्थक झाल्याचं ती एक प्रकारची खूण आहे, एक चिन्ह आहे. म्हणून ती गुढी उभा केली जाते की राम आले आणि सर्वांनी उत्सव साजरा करायचा, गोडधोड करायचं गुढीपाडव्याच्या दिवशी. आणि हा सगळा माहोल आहे ना, एक प्रकारचा असा सणांचा असतो. आणि का कोणास ठाऊक, मी 30 वर्षामध्ये कुठले सण केले नाहीत. मी पुण्यात राहायचो, आता हे विश्रांतीसाठी इकडे आलं. तर पण तरीही मला पुण्यात असताना सुद्धा गुढीपाडवा आला ना, आतमध्ये एक हुरहुर दाटायची, अरे आज गुढीपाडवा आहे. आणि मग गावातली जी जत्रा आठवायची. आणि पुढल्या महिन्यात जत्रा असते गावातली, चैत्र आणि वैशाख. ह्या चैत्रमध्ये किती सण आहेत. रामनवमी आहे ह्या महिन्यात, पुढल्या महिन्यात, ह्या महिन्यात असू शकते. महावीर जयंती आहे, पुन्हा हनुमान जयंती आहे. हे 2 महिने. माझा जन्मसुद्धा आता ते कॅमेरा मी इकडे करू शकत नाही, पण बस 100 मीटरवर एक पलीकडे खाली चिंच आहे, तिथं आमचं छोटंसं घर होतं. आणि मी पहाटे 4:30 वाजता जन्माला आलो, 14 एप्रिल 1976. तर त्या दिवशी रामनवमी होती, म्हणजे श्रीरामनवमी, रामनवमी. आणि पहाटेच्या वेळेस ना भजन चालू होतं देवळामध्ये मारुतीच्या, म्हणून वडिलांनी नाव ठेवलं श्रीराम. ही कथा त्यांनी मला, माझ्या आईने वगैरे सगळ्यांनी सांगितली की माझं नाव श्रीराम असं का ठेवलं. तर एप्रिल महिन्यामध्ये जन्म. तर मार्च आणि एप्रिल हे जे महिने आहेत ना, हे एक प्रकारचे गूढ असे महिने आहेत. उन्हाळ्याचे असूनसुद्धा रहस्यमय महिने आहेत. आणि किती शांतता असते. शेतांमध्ये किती शांतता असते. उन्हाळ्याचं किती शांतता असते दुपारी. पिन ड्रॉप सायलेन्स. आणि
मला असं वाटतं की गुढीपाडव्याच्या येणाऱ्या या दिवसाच्या अगोदर 19 तारखेला गुढीपाडवा आहे. आपण सर्वांनी एक एक असं एक आतमध्ये एक स्वप्न घेऊया की आपण कुठलं तरी एक मिशन हातात घेऊ, ज्याला आपण म्हणू की आपण ते मिशन घेतलं आणि कर्तव्य म्हणू की ते मिशन पूर्ण करायचं. या दृष्टीनं मला असं वाटतं की आपण जर आपला प्रवास सुरू केला तर आपण सुद्धा एक दिवस कुठल्याही आपल्या मिशनची पूर्णत्वाची गुढी उभा करू शकतो. आपली ही संस्कृती, आपले सण याच्यामध्ये खूप मोठे अर्थ दडलेले आहेत. काल मी कथा वाचत होतो. एक प्रवासी खूप खूप हजारो मैल चालत गेला आणि एका हिमालयाच्या डोंगरावर पोहोचला जिथं मंदिर होतं. तर त्याला विचारलं की तू इतके दूरचा प्रवास एकट्याने कसा केला आणि करत आला. तर तो म्हणला काही नाही, मी रोज सकाळी उठायचो आणि फक्त एक 25 मैलच चालायचो. 26 मैल पण चालत नसायचो, 27, 28, 30 फार थोडेसे 25 मैल चालायचो. मग संध्याकाळी जिथं कुठं मला थोडंसं असं वाटलं की या ठिकाणी या गावामध्ये या मंदिरात ह्या धर्मशाळेत विश्रांती घ्यायचे, या झाडाखाली घ्यायचे, तर मी तिथं थांबायचो दिवस मावळतीच्या वेळेस. आता दिवस मावळणार आहे की थांबायचो, कुठली काय गडबड नाही. आणि पुन्हा सकाळ झाली की पुन्हा प्रवास करायचो, फक्त थोडंसं चालायचो 25 मैल. असं करत करत मी इथंपर्यंत आलो. तर आपल्याला काय करायचं आहे माहीत आहे का? गुढीपाडवा, गुढी उभी करायची आपल्याला कामाची, ज्ञानाची आणि कर्तव्याची. मला असं वाटतं की या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण जर कुठलं एखादं मिशन हाती घेतलं आणि ते पूर्ण केलं तर त्याची आपण गुढी उभी करू. गुढी उभी करणं म्हणजे आपले ड्रीम्स लिहून ठेवणं, बरोबर, सतत बघणं आणि त्याचा पाठपुरावा करणं, रोज थोडंसंच करणं. रोज एका दुसरं जरी काम करता आलं, ते मिशन समोर ठेवून, ते ड्रीम समोर ठेवून, तर हळूहळू हळू आपण त्या ड्रीमच्या जवळ जातो, बरोबर. तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण हे एक स्वप्न आपल्या उरात, आपल्या हृदयात घेऊ आणि चालायला सुरुवात करू. येणाऱ्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्हाला महाराष्ट्रातला हा जो सण आहे, हा सण आणि भारत देशामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीने नावाने वापरला जातो, केला जातो. माझं वैयक्तिक याच्यामध्ये असं आहे की मला नेहमीच ह्या सणांबद्दल, म्हणजे जशी नागपंचमी असेल, एक सोहळा असतो गावात, आमच्या गावात ती जत्रा असते. जत्रा जाणूबाईची असते. जाणूबाई हे आमचं कुलदैवत. जाणूबाई आणि पलीकडे कुठलं टेम्पल आहे ते, ठीक आहे, आय डोंट नो राईट नाव. तर जाणूबाई हे बेसिकली आमचं गावचं कुलदैवत. तिची जत्रा असते. सगळे गेलेल्या मुली, लहानपणीचे दोस्त, बाहेर गेले सर्व लोक एकत्र येतात. पण मी काही पार्टिसिपेट झालो नाही, मी पहिल्यांदाच आलो आहे. तर एक उत्सवाचं वातावरण असतं. आणि लहानपणी जत्रेमध्ये चित्रपट बघितलेत असे स्क्रीनवर. आता तो काळ गेला, आता नेटफ्लिक्स आहे, अमेझॉन प्राईम आहे, आणि जगातली कुठलाही फिल्म तुम्ही आता बघू शकता. आता थिएटरचे दिवस गेले. इव्हन आम्ही लहानपणी सगळे जत्रेमध्ये फिल्म बघितलेत. देवता, मेरा गाव मेरा देश, बरोबर, धूमधडाका, तो अमिताभचा पिक्चर कुठला, म्हणजे खूप फिल्म्स बघितली, खूप फिल्म्स बघितली.
सामना, म्हणजे अनेक अनेक पद्धतीचे फिल्म्स आणले जायचे, मराठी आणि हिंदी बेसिकली. तर अशा पद्धतीच्या खूप मजा यायची. आता हा जो प्रकार आहे, मी जे बोलतो आहे, तुम्ही रिलेट कराल तुमच्या गावातल्या जत्रेबद्दल, ह्या सणांबद्दल, तर तुम्हाला थोडंसं याच्यामधनं जाणवेल की हा कम्प्लिटली मी माझ्या वैयक्तिक लेवलला बोललो आहे. आणि गुढीपाडवा म्हणजे हिंदूंचा नवीन वर्ष सुरू होत आहे. नवीन वर्षाची सुरुवात होते 19 तारखेला. तर इथून पुढं आपलं नवीन कालचक्र सुरू होत आहे. आणि जाता जाता शेवटी आता कालचक्र हा शब्द उच्चारला आहे, तर कालचक्राबद्दल मी बोलतो. मला असं वाटतं की ही जी सृष्टी आहे ना, हे कालचक्र आहे. निसर्ग आणि कालचक्र हे या दोन्हीच्या गुंफनातून निर्माण झालेली ही रहस्यमय दुनिया आहे. एका मित्राने मला पूर्वी प्रश्न विचारला होता की राम, तू आस्तिक आहेस का नास्तिक आहेस? मी म्हटलं मी दोन्ही आहे. मी आस्तिक आहे कारण कुठंतरी हे सगळं निर्मित होत आहे. कुठेतरी हे झाडांना पुन्हा कोंपले, फिरफूट आती है. हे झाडांच्या पुन्हा हिरवेगार होत आहेत. हे वारं वाहत आहे. हे आभाळात पुन्हा पाणी, पुन्हा पाऊस येतो. हे कुठंतरी कालचक्र चालू आहे. निसर्ग आणि कालचक्र चालू आहे. कुठंतरी माझा देवावर विश्वास आहे. आणि दुसरी गोष्ट, मी म्हटलं मी नास्तिक पण आहे. म्हणलं मी काही पाळत नाही, कुठल्या परंपरा, कुठलं सण, कुठले कर्मकांड, नथिंग एल्स. आय एम कम्प्लिटली फ्री ऑफ ऑल थिंग्स. म्हणजे सगळ्यापासून मी मुक्त. कारण मला हे कळलं की ह्याच्यात करण्यात काहीच अर्थ नाही. जसं कबीर म्हणतो, खाओ पिओ सो पूजा. बस खा प्या हीच पूजा, तुमचं काम करा हीच पूजा. तर आपण जे घेऊ ते जीवन आहे. म्हणून गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण एक स्वप्न घेऊ, एक मिशन घेऊ आणि ते चालायला लागू. आणि प्रत्येक वर्षी एक स्वप्न पूर्ण झालं, मनुष्याच्या हितासाठीचं असणारं, मानवतेसाठी असणारं, ते पूर्ण करून सतत पुढं जात राहू. त्या हिमालयातल्या मंदिरात गेलेल्या व्यक्तीसारखं थोडंसं काम करू. मी तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला इथं पूर्णविराम देतो.